आता भाजीला काय बनवायचं हे एवढं मोठं टेन्शन होतं, पण मी मोबाईल स्क्रोल करत बसले होते. आता म्हटलं की चला फ्रीजमध्ये काय आहे ते बघूया. पण काय फ्रीजमध्ये काहीच नव्हतं. फ्रीजमध्ये होता फक्त एक टोमॅटो आणि 2-4 हिरव्या मिरच्या. आता काय करणार, बाहेर पाऊस एवढा चालू आहे, बाहेर भाजी आणायला जाता येत नाही आहे आणि सध्या भाजीवाले पण येत नाही आहेत. म्हणून मग मी ठरवलं की चला काहीतरी वेगळं बनवूया, झटपट होणारं आणि टेस्टी लागणारं. त्यासाठी मग मी तुरीची आणि मसूरची डाळ धुवून घेतली आणि ती शिजायला ठेवली. त्याच्यामध्ये एक अर्धा टोमॅटो टाकला, त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलं. आता ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही, पण आमच्या इकडे याला ना वरण चकोल्या म्हणतात. काही ठिकाणी याला वरण फळ पण म्हणतात, पण आमच्या इकडे वरण चकोल्याच म्हणतात. आमच्या इकडे एवढं काही जास्त बनवला जात नाही पदार्थ, पण मला आवडतो. आम्ही दोघं जण मुलं असेल ना तर मग आम्ही नेहमी हेच बनवते. एक चपाती लाटून घेतली आणि मग मी ठरवलं की डाळ शिजताना डायरेक्ट त्याच्यामध्येच टाकून देऊ, म्हणजे झटपट शिजून जाईल. नंतर फोडणी घातल्यावर ते टाकायचं, मग शिजायला वेळ लागतो. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये सगळे हे त्याच्या कापण्या केलेल्या टाकून घेतल्या आणि छानपैकी मस्तपैकी त्याला असा कलर आलेला होता आणि त्याच्या 2 शिट्ट्या मी काढून घेतल्या. शिट्ट्या काढून झाल्यावर हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी त्याला फोडणी दिली आणि छानपैकी त्याचा गाळ झाला होता एकदम डाळीचा. आता काय जेवढं सामान होतं तेवढ्यातच बनवलं, जास्त सामान नव्हतं, पण खूप टेस्टी झालं होतं. चला आजच्यासाठी एवढंच, भेटूया उद्या. चला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू